रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे राज्यात 12 जणांचा मृत्यू झालाय तर 11 जण जखमी झालेत आणि अर्थातच ही बाब निदर्शनास आल्यानंतर उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केलाय। एका आठवड्यात हे खड्डे बुजवा आणि दोषी कंत्राटदारांवरती कारवाई करा असे तोंडी आदेशच उच्च न्यायालयाने राज्यातल्या सर्व पालिकांना दिलेले आहेत। एकीकडे मनपाच्या कारभारावरनं न्यायालयाने प्रचंड आणि तीव्र संताप व्यक्त केलेला आहे तर दुसरीकडे रस्त्याच्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत 12 जणांना जीव गमवावा लागलाय। यावर कंत्राटदारांवरती ताशेरे ओढण्याचं कामही कोर्टाने केलंय। 17 कोटींच्या अटल सेतूवरती काही दिवसातच खड्डे पडलेत। नवी मुंबईच्या दिशेने 3 ठिकाणी हे खड्डे पडलेले आहेत तर खड्डे बुजवण्याचं काम हे MMRDA कडनं सुरू करण्यात आलंय आणि या संदर्भात आता MMRDA ने संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडनं 1 कोटी रुपयांचा दंडही आकारलाय। अर्थातच अटल सेतूवरती अशा पद्धतीने खड्डे पडणं त्यानंतर ते बुजवण्याचं काम हाती घेणं ही महत्त्वाची बाब आहेच। मात्र भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्या या अटल सेतूवरून त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये याची दक्षता घेणं अत्यंत गरजेचं आहे। नव्याने बनलेला हा अटल सेतू अशाच पद्धतीने इतर रस्त्यांची कामं सुद्धा तातडीनं जलद गतीनं व्हावीत आणि कंत्राटदाराला योग्य ती समज द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होतीये।